सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील उत्तम बातमी. लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं नाव काय सर? मनोज चांदीवाल. कोणता प्रभाग क्रमांक? प्रभाग क्रमांक 19. या प्रभाग क्रमांकामधले काय काय समस्या आहेत? समस्या अशी आहे का, हा जो बीड बायपास आहे इथला जो डिवायडर आहे, हा डिवायडरमुळं शाळेची मुलं सोडायला सर्व्हिसवाले पंढरपूर वाळूतल्या ड्युटीला जातात, तर त्यांना सकाळी सोडण्याकरता बायकाला निघावं लागतं, नवऱ्याला सोडायला आणि मुलाला सोडायला. रोड क्रॉस करून तिकडे जावं लागतं आहे. रोजचा इतका त्रास आहे की रात्री 11, 11:30 ज्यावेळेस ते येतात तर पुलाखाली उतरावं लागतं आहे. गाडी डायरेक्ट इथून येत नाही. आणि सिनियर सिटीजन येणारे त्यांना 1 किलोमीटर फिरून यावं लागतं नेहमी. हा डिवायडर कोणाच्या काळामध्ये झाला? हे बुरांडे नगर चौक. त्यांना आतापर्यंत तुम्ही काही निवेदन वगैरे केले? निवेदन नाही, बुरांडे साहेब भेटले पाहिजे ना, भेटलेच नाही ना. काही फोटो सेशन असलं की ते येतात फक्त. अजून कोणत्या समस्या या प्रभागामध्ये? या प्रभागात समस्या म्हणजे गार्डनची समस्या. गार्डन नाही. गणपती महादेव मंदिराकडे जे महादेव मंदिराकडं गार्डन नाही, रोड झालेला नाही महादेव मंदिराचा. आणि नगरसेवकाला त्या गोष्टीचं काही घेणं नाही. हे पालकमंत्री शिरसाट साहेबाच्या माध्यमातून हे रोड झालेत पूर्ण. शिरसाट साहेबाच्या कृपेने हे रोड झालेले आहेत. त्यांना निवेदन आम्ही दिलेत, सगळं केलं आहे. तुम्ही या माध्यमातून काय सांगणार आता? पुढचा नगरसेवक कसा असावा? नाही, पुढचा नगरसेवक जसा जुना आहे तसा नसावा. शिरसाट साहेबाकडे पाहूनच माणसाने काम करावं कॉलनीवासींनी. एवढी कॉलनीवासीला विनंती राहील. आता तुमचं ह्या डिवायडरबद्दल काय काय नुकसान झालेलं आहे? नुकसान म्हणजे पेशंट जर कुठं न्यायचं, धंद्यावाले तर व्यापारी पूर्ण संपले तिकडं. व्यापारी मग कासलीवाल, मार्बल आणि अथर्व, हा रोड म्हणजे सिटीला डायरेक्ट कनेक्ट होतो. लोक येणं जाणं थांबले तिकडून. म्हणजे रेल्वेचा ब्रिज करून अंडरग्राऊंड करून काही उपयोग नाही. काय धंद्याला काय फरक पडतो? धंद्यावर परिणाम झाले. दुकानं बंद करायची वेळ आलेली आहे सध्याला. सगळे व्यापारी परेशान. काय सांगणार आता तुम्ही या मागील नगरसेवकांना? काय सांगणार? मागील नगरसेवकाला बोलून फायदा नाही आहे. भाजपचे शहराध्यक्ष इथं असूनही ते लक्ष देत नाही. म्हणजे ते सगळे एका माळेची मनी आहे. नगरसेवक असून द्या, भाजपचे शहराध्यक्ष असून द्या. या प्रभागामधून कोण कोण इच्छुक आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगा? इच्छुकला तर उमेदवारीला मनपाला आता डोणगावकर साहेब आहे, भावेश सराफे, नंतर हळनोर मॅडम आणि अनिल बिरारे. हे उमेदवार कसे वाटतात तुम्हाला? हेच चांगले नवीन चेहरे बरे. जुने पाहून पाहून काय करणार? जुन्याचे अनुभव चांगले घेतलेत आम्ही. काय बदल हवा तुम्हाला? नाही तर बदल हवा. शिरसाट साहेबाच्या माध्यमातून कमीत कमी काम होईल ना. कॉलनी डेव्हलप होईल, रस्त्याचे स्ट्रीट लाईट होतील नगरसेवक जर आले तर. Receive 55 rupees on Google Pay for business. रॉंग साईड येणारे. सर आपलं नाव काय सर? माझं नाव पंकज कीर्तिकर आहे. मी मागील 20 वर्षापासून इथं राहतो आहे. माझा प्रभाग क्रमांक 19 आहे. बरं. आणि समस्या अशा आहेत की आमच्या ड्रेनेज लाईनचा म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या चितळे साहेबांच्या घरासमोर जे ड्रेनेज लाईन आहे ते वारंवार चोकअप होते, पाणी वाहत राहतं. वारंवार कंप्लेंट करून पण म्हणजे कोणी येतच नाही. नगरसेवकांचं इकडे लक्ष राहत नाही. त्यांनी म्हणजे खूप बऱ्याचशा कंप्लेंट गेलेल्या आहेत. सगळं पाणी आमच्या सोसायटीमध्ये, विना सोसायटीमध्ये येत असतं. आणि काय म्हणायचं, नगरसेवक आमचे म्हणजे हे बुरांडे साहेब होते. त्याबद्दल काय आपण काही निवेदन वगैरे त्यांना दिलं होतं? काही माहिती नाही, निवेदन नाही केलं त्यांना. पण आमच्या फोनवर म्हणजे फोनवर किंवा त्यांनी त्यांचे जे माणसं नेमलेले आहेत त्यांच्याशी आमचा वारंवार संपर्क झालेला आहे.
त्यांना बोललेलो आहे, पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही कधी. ते सगळे कामं म्हणजे आम्ही आमच्या याच्यातूनच केलेले आहेत सगळे. आता या प्रभागामधून कोण पाहिजे समजा नगरसेवक, तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे? नगरसेवक म्हणजे आता याच्यामध्ये काही अजून काही बोलता येणार नाही. काय वाटतं तुम्हाला कोण झालं पाहिजे नगरसेवक? कसं सांगावं आता? कोण कोणत्या पक्षाचं व्हावं? कसं सांगावं? काय नाही सर आपलं? माझं सुरेश कासार, मी जळगावून आलेलो इथे राहायला. हां, आणि माझा मुलगा इथे राहतो, त्याच्यामुळे मी इथेच राहतो. हां, आणि काय हे शाळेतून येणारे मुलं इकडनं येतात, त्याच्यामुळे त्यांना तिकडे सोडतात आहे, त्यांना यायला फार तकलीफ होते. म्हणून हे जरा रोडचं काम जर व्यवस्थित केलं तर बरं होईल. आमची सिनियर सिटीजन लोकांची रोज तिथे हे राहते हजेरी, आणि तिथे हनुमान चालीसा चालू असते आमची महादेव मंदिरामध्ये. तर महादेव मंदिराचा तो रोड जो आहे तो एकदम व्यवस्थित करा, म्हणजे आम्हाला जायला अडचण होणार नाही. आणि तुमचं जे ड्रेनेजचं पाणी येतं हे हमेशा पाणी त्याचं बंद करा. या संदर्भात तुम्ही कोणाला भेटले होते की ड्रेनेजच्या संदर्भात? एका आता आमची मंडळी जेवढी आहे, हे या इकडे एक मिनिट, हे आमचे मेन मेंबर शिवसरा साहेब, आणि आम्ही इथे हमेशा यांच्या इथे बसतो, आणि तिथे आमचे सर्व जनरल मीटिंग राहतेच बहुतेक करून, आणि बहुतेक वेळेस चर्चा करतात. आणि यांच्याशी भेटल्यानंतर म्हणजे सर्व कॉन्टॅक्ट आपोआप होतात आम्हाला. तुमचं नाव काय? रवींद्र दळवी. कोणता प्रभाग? आमचा 19 नंबर प्रभाग. काय समस्या आपल्याला? आमच्याकडे तर बऱ्याच समस्या आहेत. रस्त्याची समस्या आहेत, आणि एक तर ती डिवायडरची एक खूप मोठी समस्या आहे जे टाकलेलं आहे. त्याच्यामुळं महिला वर्गाला स्कूल बससाठी खूप जास्त त्रास होतो. जर कोणत्या नागरिकांना रिक्षा वगैरे जायचं असेल तरी तो खूप लांबून फिरून जावं लागतं त्यांना. आणि इथं आमच्या एरियात ॲम्ब्युलन्स म्हणजे हॉस्पिटल असल्यामुळे ॲम्ब्युलन्सला पण येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो. तर आमची एक मागणी आहे की तो डिवायडर काढायला पाहिजे. आम्ही खूप दिवसापासून इथलच्या जे आहेत त्यांना सांगतो आहे की ते डिवायडर काढा, पण अजून काही त्याचं काही लागलेलं नाही आहे. आणि इथलचा रस्ता वगैरे पण खूप खराब होता. ड्रेनेजचं पाणी पुरं पसरत होतं, सगळ्या परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्याच्यासाठी पण इथं कोणी काही केलं नाही. आम्हाला पालकमंत्र्याकडे जावं लागलं. मग त्यांनी आम्हाला नवीन ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन टाकून दिली. त्याच्यानंतर सिमेंटचा चांगला मोठा रस्ता ऐसपैस बनवून दिला. तरी छोट्या मोठ्या समस्या आहेत, पण महत्त्वाची समस्या ते डिवायडर आहे सध्या परिसरासाठी, कारण महिला वर्गांना खूप त्रास होतो आहे त्याच्यासाठी. तर आमची तेवढी मागणी आहे की ती डिवायडर त्यांनी काढून द्यावं. तसं आम्ही शिरसाट साहेबांना सांगितलेलं आहे. त्यांनी आमच्या मगकडे डोणगावकर साहेब, ते सराफ साहेब आणि हनोर साहेब यांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. तर आमची तेवढीच एक हे की पहिली ती मागणी आहे की ती डिवायडर तिथून काढून घ्यावं लागेल. महानगरपालिके निवडणूक आहे, बऱ्याच पक्षाकडून सर्वांना तिकीट भेटलेले निवडणुकीत आहे. या माध्यमातून तुम्हाला कसा नगरसेवक पाहिजे आणि कोणत्या पक्षाचा पाहिजे? आम्हाला काम करणारा नगरसेवक पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडवणारा पाहिजे. जे काही असेल आता खूप मोठ्या तर काही मागण्या नसतात. एक तर आमच्याकडे रस्त्याची, ड्रेनेजची, पाण्याची एवढीच साधी मागणी आहे. जो आम्हाला तो करेल त्याला आम्ही मतदान करू. तुमच्या प्रभागामध्ये कोणाची हवा आहे? हवा तर आहेत बऱ्याच जणांची, पण प्रामुख्याने आम्हाला जाणवलं की शिरसाट साहेबांच्या कामामुळे शिवसेनेची हवा आहे. काय नाव सर? मी कैलास लक्ष्मणराव मस्के पर्या. आपला प्रभाग क्रमांक? प्रभाग क्रमांक आमचा दोन्ही पण येतो. आता 28 आणि 19 दोन्ही प्रभाग येतात आम्हाला. मी गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी राहतो. इथल्या अनेक समस्या आहेत. त्यात मुळात समस्या म्हणजे एक पाण्याची आहे आणि दुसरी एक कचऱ्याची. कचऱ्याची जे आहे बघा सर, इथं जवळपास सगळं लोक इथं आणून टाकतात. घंटा गाडी काही येत नाही. 4 आज 5वा दिवस आहे तरी घंटा गाडी आले नाही. मी जवळपास अजय गायकवाड असू द्या, ते झोन अधिकारी शेख असू द्या, SI असू द्या राठोड म्हणून त्यांना अनेकदा फोन केले तरी ते घंटा गाडी वगैरे काही पाठवत नाही. आणि लोक काय करतात मग नंतर रहिवासी आणून या ठिकाणी कचरा आणून टाकून देतात आणि ते महापालिकेचे लोक येतात आणि ते कचरा जाळून टाकतात. या ठिकाणी बघा तुम्ही, त्यांना सध्या पूर्ण कचरा जाळून टाकलेला आहे.
या संदर्भात की आपण नगरसेवकाला काही काय कालांतरानं आता नगरसेवक नसल्यामुळं आम्ही कोणाला तक्रार केली नाही. बुरांडे वगैरे नगरसेवक होते ते, आणि लाईट स्ट्रीट लाईट नाही, कधी चालू असते कधी बंद असते. ही एक मोठी समस्या आहे आमची, कारण या ठिकाणी भरपूर वाहतूक असल्यामुळे आणि रहिवासी असल्यामुळे लाईटाची फार प्रॉब्लेम आहेत. काय इकडं कोणाची हवा आहे सध्या आमच्या प्रभागामध्ये तर सध्या कोणीच आलेलं नाही. शिवसेनेवाला कोण असू द्या का कोणी आलेलं नाही. हवा तर असं काही सांगता येत नाही. काय वाटतं कोण नगरसेवक झालं पाहिजे? जो मनमिळावू स्वभावाचा असो, जो जनतेचं काम करणारा असू द्या, वेळेवर येणारा पाहिजे. एक फोन केला का तो येणारा पाहिजे. सपोज नाव घेता येईल आपल्याला, असे किती बंडू ओकसारखे नगरसेवक राहिलेले आहेत. एका फोनवर सकाळी उठून असे फिरायचे, असे नगरसेवक पाहिजे आपल्याला, जेणेकरून ते स्वतः चक्कर मारतील. बंडू ओक असा माणूस होता, नगरसेवक होता, की तो प्रत्येकाच्या वाड्यात जाऊन स्वतःहून सकाळी चक्कर मारायचा. मी स्वतः त्यांच्या संघ गेलेलो आहे 2दा-3दा. असे नगरसेवक पाहिजे. जनतेचं नाळ जुळली पाहिजे त्यांच्यासोबत, आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे. या माध्यमातून काय सांगाल जनतेला, काय सांगाल तुम्ही? जनतेला एकच सांगेल, सुशिक्षित लोकांना मतदान करा. जे काम करेल त्या लोकांनाच मतदान करा. असं वायफळ मतदान कोणालाही करू नका.